गावाच्या एका टोकाला मोडक्या कौलारू घरात राहणाऱ्या 70 वर्षाच्या त्या म्हातारीनं आयुष्यभर कष्ट केलं. नवरा लवकर गेला. मुलं शहरात कामासाठी निघून गेली आणि उरलं ते फक्त रिकामं घर. तर या आधी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनेलवरती सबस्क्राईब करा. आजारपण आणि रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्न, हात थरथरत होते, डोळ्यांची दृष्टी कमी झाली होती, तरीही हातपाय चालतायत तोपर्यंत भीक नाही मागायची, असा निर्धार तिनं मनाशी बांधला आणि एका सकाळी उकडलेल्या पिठाचा गोळा हातात घेत तिनं आपला छोटासा धंदा सुरू केला, पापड बनवण्याचा. सुरुवातीला शेजाऱ्यांनी हसून दुर्लक्ष केलं, काहींनी या वयात काय करणार असं म्हणत टोमणे मारले. पण ती म्हातारी दररोज पहाटे उठून पाणी तापवायची, उडदाच्या डाळीचं पीठ भिजवायची, हातानं लाटलेले पातळ पापड अंगणात उन्हात वाळत घालायची आणि संध्याकाळी गावातल्या 2 किराणा दुकानात जाऊन विनम्रपणे विक्रीस ठेवायची. पहिल्या आठवड्यात फक्त 20 ते 25 पापड विकले गेले. पैसे फारसे नव्हते, पण आत्मसन्मान मोठा होता. हळूहळू तिच्या पापडांची चव गावात पोहोचली. म्हातारीबाईंचे घरचे पापड अशी ओळख बनली. महिलांनी ऑर्डर द्यायला सुरुवात केली. सणावाराला मागणी वाढली. महिन्याला 2 ते 3 हजारांचं उत्पन्न सुरू झालं. त्या पैशातून औषधं, किराणा, वीजबिल भरता येऊ लागलं. काही महिन्यात पंचायत सदस्यांनी तिची दखल घेतली. स्वयंसहायता गटाने कच्चा माल देण्यास मदत केली. तिच्या अनुभवातून 2 गरजू महिलांना तिने पापड लाटायला शिकवलं. आणि जो हात कधीकाळी थकव्याने थांबत होता, तोच हात आज इतरांना रोजगार देऊ लागला. ही कथा फक्त पापडांची नाही, तर स्वाभिमानाची आहे. म्हातारपण म्हणजे असहायपणा नाही हे दाखवणारी आहे. समाजाने अशा मेहनती हातांना साथ दिली तर कुणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही. आणि एका छोट्या अंगणातून सुरू झालेला उकडलेला पापडांचा धंदा संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरू शकतो, हेच या घटनेतून स्पष्ट होतं. धन्यवाद.